शिवसेना भवनात इच्छुकांच्या मुलाखती सुरू झालेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी या ठिकाणी शिवसेनांच्या सगळ्या उमेदवारांची पाहायला मिळते आहे। अर्ज भरल्यानंतर आज आपण पाहिलं तर मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। ज्या नीलम गोरे असतील, विजय शिवतारे असतील, त्या सगळ्या या ठिकाणी आपल्याला मुलाखती घेताना पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर ज्या इच्छुक आज सकाळपासूनच या ठिकाणी मुलाखती ज्या देण्यासाठी येत आहेत, विविध प्रश्न या ठिकाणी आपल्याला मांडताना पाहायला मिळत आहेत। विजय शिवतारे आहेत, कालपासून ऍक्टिव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोबत आज तानाजी सावंत मुलाखती घेण्यासाठी आलेले आहेत। कशा मुलाखती होत आहेत, आज पार पडत आहेत? बापू एक मिनिट, बापू चालले हा आज कशा मुलाखती घेत आहेत? नाही मुलाखती, बापू इकडे या। मुलाखती आज तुम्ही कशा मुलाखती घेत आहेत? खूप कशा म्हणजे अरे ते शिवसेनेचे ते नेते आहेत, उपनेते आहेत, आमदार आहेत, माजी मंत्री आहेत, जबाबदारीने मोठं काम केलेलं आहे, ते घेणार ना तर आज खरं तर वेगळा चेहरा या शिवसेना भवनात पाहायला मिळतोय। तुमच्यावर पण चेहऱ्यावर पण सुद्धा एक हास्य आहे, एक जोश आहे, उत्साह आहे। कुठले कुठले मूलभूत प्रश्न या सगळ्या उमेदवारांना विचारले जातात? नाही, मूलभूत प्रश्न आपापल्या प्रभागामध्ये तिथल्या ज्या ज्वलंत समस्या आहेत त्याविषयी जनरली चर्चा होते। हा एक भाग झाला। त्याला समस्येचं ज्ञान किती आहे, तो पुढं त्याचं परसेप्शन, त्याचं व्हिजन काय आहे, तो एक भाग। आणि विनिंग जे इलेक्टिव्ह मेरिट, तो एक दोन गोष्टी आमच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत की जेणेकरून आमच्या वरिष्ठांनी जे सांगितलं त्या पद्धतीने ती फ्रेमवर्क तयार केलेला आहे आणि त्या पद्धतीने विचारलं। बापू, दोन पक्ष आता युती तर झालेली आहे, सीट शेअरिंगची कशी फॉर्म्युला जो आहे तो स्थापन केला जाईल जेणेकरून तुमच्याही सगळ्या लोकांना सन्मानपूर्वक आदर मिळेल? असं आहे की बेसिक कल्पना अशी आहे की प्रत्येक प्रभागामध्ये एखादं सीट हे शिवसेनेला मिळावं, जेणेकरून शिवसेनेची ओव्हरऑल नेतृत्व दोघांचंही राहील। नंबर 2, ज्या सिटिंग सीट आहेत त्या ज्याच्या त्याला मिळणारच आहे। ॲडजस्टमेंट फक्त काय होणार आहे की एखादी सीट तिथे आता कॅटेगरी बदली झालेली आहे, कॅटेगरीमुळे समजा एससीचा कॅन्डिडेट दुसरीकडे गेलेला आहे, मग ती वॅकन्सी झाली असेल, तिथे ओपन पुरुषाला असेल तर तिथे ओपन पुरुष मग तुम्ही सेनेचा, अशी एकत्रित चर्चा करून सामोपचाराने हे निर्णय घेतले जातील। आणि सगळं करून निर्णय आम्ही नाही घेणार, आम्ही ह्या सगळ्या याद्या बीजेपी वरिष्ठ नेत्यांकडे देईल आणि आमचे नामदार एकनाथराव शिंदे यांच्याकडे या सगळ्या याद्या दिल्या जातील। फायनल निर्णय ते बसून घेईल। चाचपणी होण्यापूर्वी गिरिराज भाऊंच्या बाबत अनेक चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या, त्याला पूर्णविराम कधी मिळेल? पूर्णविराम मिळायचा प्रश्नच येत नाही। शिवसेनेतून लढतोय, चला। तर आपण बघू शकतो की गिरिराज सावंत हे स्वतः आता शिवसेनेतून लढणार आहेत, त्यामुळे भाजपचा जो त्यांचा रस्ता होता तिथे त्यांनी पूर्ण विराम दिलेला आहे। आणि आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नीलम गोरे असतील, नाना भानगिरे असतील, रवींद्र धंगेकर असतील, या ठिकाणी मुलाखती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक स्पष्ट झालेलं आहे की गिरिराज सावंत जे आहेत ते यंदा आपण जर पाहिलं तर शिवसेनेकडनं लढणार आहेत आणि आज इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात झालेली आहे। सकाळपासून आपण जर पाहिलं तर शिवसेना भवनात मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्या नीलम गोरे आहेत, त्या सगळ्या मुलाखती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ताई, वरिष्ठ आहात तुम्ही पक्षाच्या, कुठले कुठले क्रायटेरिया जे आहेत त्या उमेदवारांकडनं प्रश्नावलीमध्ये उपस्थित केले गेले? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांना किती वर्ष ते पक्षाचं काम करतायत, कसं काम करतायत, त्यांना कितपत कल्पना आहे कामाची, वॉर्डाची किती कल्पना आहे, असे आम्ही प्रश्न विचारतो। आम्ही सगळ्यांना एकत्र बोलवतो आणि आम्हाला किती दिवस ओळखायचं असेल, 1-2 मिनिटं, तर या सगळ्यामध्ये त्यांना अचूकपणे आम्ही तिथल्या परिस्थितीनुसार प्रश्न विचारतो। आणि एखाद्याबद्दल असं वाटलं की अगदी नवीन आहे तर काय काम करायचे अपेक्षेने आलेलं हे सुद्धा विचारतोय। पण यातल्या अनेक जणांना आम्ही वर्षानुवर्ष पाहतोय की ते पदाधिकारी म्हणून काम करतायत, त्याच्यामुळे तसे आम्ही 3-4 जण, विशेषतः मी आणि शिवतारे, प्रश्न विचारतोय। काही सीट शेअरिंगच्या संदर्भात काल काही प्राथमिक चर्चा तुमची झालेली आहे का? कारण भाजप आणि तुमची युती जर होणार असेल तर कुठेतरी सीटच्या मॅचिंगसाठी काही प्रयत्न, आपण त्यांना काही प्रस्ताव देणार आहोत? याबद्दल आम्ही सगळ्या आमच्या विभागांचा, प्रभागांचा आढावा घेणार आहोत आणि आढावा घेऊन कुठले विद्यमान आहेत आमदार, काय त्याकडे त्यांची परिस्थिती आहे, तसंच आमचे नगरसेवक पूर्वी त्यांना काय स्थान मिळालं होतं, नवीन भाग आलेले आहेत, काही भाग हे सातत्याने विरोधी पक्षाने निवडून आलेले आहेत, त्या ठिकाणी लढण्यासारखा उमेदवार आमच्याकडे आहे का, अशा पद्धतीचा सगळा आढावा घेऊन आम्ही त्याची लवकरच यादी करून आमच्या श्रेष्ठींकडे म्हणजे शिंदे साहेबांकडे
एकनाथजी शिंदे यांचं सातत्याने पुण्याच्यावर लक्ष असतं, अभ्यास असतो. ही माहिती घेऊन आम्ही त्याच्यानंतर मग भारतीय जनता पक्षाची लवकरच पुढच्या 2 दिवसात बोलणार आहोत. आपण बघू शकतो की शहर प्रमुख आणि महानगर प्रमुख सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. साधारण शहर प्रमुख म्हणून किती याद्या आतापर्यंत, किती फॉर्म भरून गेलेले आहेत आणि आज मुलाखतींची संख्यावारी किती होण्याची शक्यता आहे? संपूर्ण प्रभाग क्रमांक 41 मध्ये टोटल जेवढे प्रभाग क्रमांक 41 आहे पुणे शहरातील, त्याच्यात जवळजवळ 500 फॉर्म इच्छुकांनी या ठिकाणी नेलेला आहे. जवळजवळ 400-450 फॉर्म या ठिकाणी जमा झालेला आहे आणि अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी काल आज 2 दिवस या ठिकाणी मुलाखती झालेल्या आहे. मला वाटतं जवळजवळ आत्तापर्यंत एक 37-38 प्रभाग या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी मुलाखती झालेल्या राहिले. 4-5 मुलाखती राहिल्यात, परंतु चांगला आनंद उत्साहाने सगळ्या वातावरणामध्ये या ठिकाणी मुलाखती होत आहे. आपण जर पाहिलं तर भाजपसोबत बैठक झाल्यानंतर तुमची सुद्धा एक बैठक जी आहे अंतर्गत पक्षाची ती देखील झाली होती. त्यामध्ये काही जागांचा प्रस्तावासाठी काही चर्चा झाली आहे? प्राथमिक चर्चा आमची काल भाजप शिवसेनेचे आमचे सर्व वरिष्ठ नेते, भाजपचे वरिष्ठ नेते प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर जिथे आमच्या निवडून येणाऱ्या जागा आहे त्या जागा आम्ही कशा ॲनालाइज करायच्या, काय करायच्या, तर ते आम्ही सर्व परत एकदा एक आज संध्याकाळी बसणार आहे. त्याच्यानंतर जे वरिष्ठ लेवलला निर्णय सर्व यादी या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदेकर जाणार आहे. त्याच्यानंतर त्या जागा निश्चित होतील. बघू शकतो की रवींद्र धंगेकर सुद्धा यावेळेला उपस्थित आहेत. काल जी पक्षाची बैठक झाली त्याला तुम्ही जरी नसले तरी आज मुलाखतींचा सिलसिला आहे, या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिला आहात. काय काय मुद्दे असणार आहेत आणि शिवाय यंदा तुमचे चिरंजीव सुद्धा मैदानात उतरतील अशी शक्यता आहे? नाही, मुलगा तर उतरणार आहे, पण पुणे शहरामधले आम्ही मुलाखतीला बोलवलेले आहेत. आणि खरा हा लोकशाहीचा उत्सव आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना किंवा एका सामाजिक कार्यकर्त्याला न्याय द्यायची भूमिका आमच्या पक्षाची असणार आहे आणि पुणेकरांची तीच असणार आहे. आम्ही 165 जागाच्या ठिकाणी मुलाखती घेतलेल्या आहेत आणि आपण बघितलं असेल तर प्रत्येक वार्डामध्ये 10-15 लोकांनी आमच्याकडे उमेदवारी मागितली आहेत. अजूनही काही लोक आमच्याकडे यायला इच्छुक आहेत. ते ताई असतील, भानगिरी असतील, मी असेल आणि पदाधिकाऱ्यांशी ते संपर्कात आहेत. आणि आमच्याकडं जो निर्णय आता ते शिंदेसाहेब घेणार आहेत त्याची आमची कमिटी घेईल, पण आम्ही 165 लोकांची यादी शिंदे साहेबांकडे स्वाधीन करणार आहे, तो अहवाल देणार आहे. युतीचा आघाडीचा जो काही निर्णय तो शिंदे साहेब घेणार आहे आणि जो युती होणार आहे त्याचा जो कॅटेगरी असेल तो कॅटेगरी वापरून पुढचे आमचे बोलणी चालू होतील आणि त्याच्यामध्ये जे पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही सर्वजण त्या पद्धतीने काम करणार. काही ठराविक वृत्तींशी तुमचा विरोध होता गेल्या काही दिवसांपासून. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो राग कुठेतरी कमी होईल का? वृत्तीवर राग राहणारच आहे, व्यक्तीवर नाही, वृत्तीवर राहणार. कायम राहणार. वृत्ती ही पुणे शहराला जर घातक असेल तर त्या वृत्तीवर राग कायमच असणार आणि व्यक्तीवर नाही, व्यक्तीवर नाही. आता युती झाली म्हटल्यावर भाजपशी तुम्हाला मी चुकलो तरी मी सांगेन की मी चुकलेलो, चूक दाखवणं ती वृत्ती. खूप मोठ्या मनाने धंगेकर यांनी सांगितलेलं आहे की वृत्तीवर राग कायम राहील. अजय भोसले या ठिकाणी आहेत. कशी तयारी सुरू आहे, किती फॉर्म्स आतापर्यंत झालेले आहेत आणि आज आपण जर बघितलं तर सेना भवनाच्या बाहेर सुद्धा मोठी गर्दी झाल्याचं पाहिजे. गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहेत, इच्छुकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण ह्यावर आमचे वरिष्ठ नेते जे काही तुमच्याशी बोलणार, माहिती देणार ते आमचे वरिष्ठ नेते देणार आहेत. किती साधारण मागणी होईल काय अशी अपेक्षा आहे? ती मागणी वगैरे काय नाही, आमची प्राथमिक चर्चा चालू आहे, मुलाखती चालू आहेत. मागणी वगैरे अजून आमचे सगळे वरिष्ठ नेते ठरवतील, त्याप्रमाणे होणार. युवा चेहऱ्यांना काही संधी असेल का यावेळेस? युवा चेहऱ्यांना नक्कीच संधी असेल, कारण की तुम्ही पाहत असाल की युवकांचं इथं मोठं समूह आणि युवक इथं तुम्ही पाहत असाल की बरेचसे युवक उमेदवार हे शिवसेनेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावरती जो विश्वास ठेवला महाराष्ट्राच्या जनतेने, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जी निवडणूक झाली त्यामध्ये 232 आमदार महायुतीचे आले. आज तरुणांमध्ये एक आधार वाटतोय शिवसेनेचा. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब एक युवा नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये उदयास आलेलं आहे. तर त्याच्यामुळे युवकांचं मोठं या मुलाखतीमध्ये उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणे युवक इथं अर्ज. येत्या काळात श्रीकांत शिंदेच्या काही सभा, काही मुलाखती या ठिकाणी तुमच्यासोबत काही बैठका आयोजित केल्या गेल्या निश्चितच होतील. तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक प्रभागामध्ये जास्तीत जास्त युवक या ठिकाणी, युवकांचं संघटन पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. 1000पेक्षा युवक या आमच्या युवासेनेला जोडलेले आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त युवकांना तिकीट मिळण्याचं आमचं म्हणून असेल. बघू शकतो की भाजपसोबत प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि युती म्हणून पुणे महानगरपालिका लढत असताना विजय आमचा होईल, पण तत्पूर्वी सगळ्या उमेदवारांची चाचपणी ही करून ह्या सगळ्या स्क्रुटिनी केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडे ही उमेदवारी पाठवण्यात येईल आणि त्यानंतर
उमेदवारी जी आहे ती जाहीर होईल. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.